तुम्ही बँकेत किती पैसे ठेवता, कुठे खर्च करता आणि तुमची सॅलरी किती आहे हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या बँकेलाच माहिती आहे असं तुम्हाला वाटतंय का? मग तुम्ही मोठ्या भ्रमात आहात. तुम्हाला कधी विचार पडलाय का की बँकेत खातं उघडल्या किंवा एखादं लोन घेताच तुम्हाला इन्शुरन्स कंपनी आणि क्रेडिट कार्डचे शेकडो कॉल्स कसे काय यायला लागतात? हा योगायोग नसून इनव्हिजिबल ट्रेड आहे. अनेकदा बँका किंवा फायनान्शियल ॲप्स टर्म्स अँड कंडिशनमध्येच तुमचा डेटा थर्ड पार्टीला शेअर करण्याची परवानगी तुमच्याकडून आधीच घेऊन ठेवतात. तुमची खर्च करण्याची पद्धत, तुमची लाईफस्टाईल, तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी हा डेटा कंपन्यांसाठी सोन्याची खाण आहे. याच डेटाच्या जोरावर तुम्हाला अशा वस्तू आणि सर्व्हिसेस विकल्या जातात ज्यांची तुम्हाला गरजही नसते. रिझर्व्ह बँकेचा नियम असं सांगतो की बँकांनी असा डेटा विकणं हे बेकायदेशीर आहे. पण कन्सेंट बेस्ड शेअरिंग म्हणजेच तुमची परवानगी घेऊन हा डेटा शेअर करता येतो. इथे डायरेक्ट सेलिंग यामध्ये होत नाही, पण इनडायरेक्ट मॉनिटायझेशन मात्र होतं. तुमचा डेटा ही तुमची सर्वात मोठी ॲसेट आहे. त्यामुळेच तुमचा डेटा विकला जाऊ नये यासाठी काय काळजी घ्याल सांगते. अलाउ डेटा शेअरिंग ऑप्शन शक्यतो ऑफ ठेवा. ॲप परमिशन म्हणजेच कॉन्टॅक्ट्स, लोकेशन हे रिस्ट्रिक्ट करा. मार्केटिंग SMS आणि ईमेल्स अनसबस्क्राईब करा. तुमच्या फोनमध्ये DND म्हणजे डू नॉट डिस्टर्ब ॲक्टिवेट करा. लोन किंवा क्रेडिट ॲप्स इन्स्टॉल करताना तुम्ही कशाची परवानगी देताय हे मात्र नक्की वाचा. आणि आर्थिक गोष्टींमध्ये अशीच महत्त्वाची माहिती तसेच अर्थविषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील मनी मॅक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.